हॅलो, 12वीचा फिजिक्समधला आपला पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. या रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण दोन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तो एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे तर रोटेशनल मोशन. तर सुरुवातीला जाऊया आपण सर्क्युलर मोशन या विषयाकडे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. म्हणजेच एखादी वस्तू, एखादं पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेला फिरताना वर्तुळाकार फिरतो, म्हणजेच वर्तुळाच्या परिघावरून फिरतो, अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा त्या गतीला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. सर्वसाधारणपणे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे आपण जर बघितलं तर पहिली कॅरेक्टरिस्टिक आपल्याला अशी दिसते, इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते आपण गेल्या वर्षी बघितलं. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे टाईमप्रमाणे वेलॉसिटी बदलते. तर डेफिनेटली ज्या वेळेला सर्क्युलर मोशनमध्ये आपण बघतोय त्यावेळेला पार्टिकल सरळ न जाता काय करते, आपली दिशा प्रत्येक वेळेला बदलते. म्हणजे दिशा बदलली म्हणजेच वेलॉसिटी बदलली, आणि वेलॉसिटी बदलली याचा अर्थ तिथे ॲक्सेलरेशन आहे. सो इट इज ॲक्सेलरेटेड मोशन. दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, इट इज अ पिरियॉडिक मोशन. एका ठराविक काळानंतर तीच परिस्थिती पुन्हा येणं म्हणजे पिरियॉडिसिटी. म्हणजे सर्वसाधारण असं होईल की एखादी गोष्ट किंवा एखादं पार्टिकल ज्या वेळेला त्याच्या जागेवरून निघेल तेव्हा काही ठराविक काळानंतर ते पुन्हा आपल्या जागी येईल, आणि पुन्हा आपला जेव्हा मार्ग सुरू करेल तेव्हा पुन्हा काही काळानंतर पुन्हा आपल्या जागी येईल. म्हणजे तीच परिस्थिती पुन्हा येणं म्हणजेच पिरियॉडिक मोशन. तर या दोन साध्या आणि सोप्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या सर्क्युलर मोशनच्या, आणि आता आपण बघणार आहोत ते त्याचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. इथून पुढे जेव्हा जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण UCM असा त्याचा उल्लेख करणार आहोत. तर या सर्क्युलर मोशनमध्ये वाढ काय झाली आहे, तर एका युनिफॉर्म या शब्दाची. म्हणजेच सर्क्युलर मोशन जे युनिफॉर्म आहे याचाच अर्थ एक समान आहे. म्हणजेच आपण जी मगाशी व्याख्या बघत होतो त्याच्यानुसार जर एखादं पार्टिकल त्या सर्कम्फरन्सवरून फिरतंय हे खरं आहे, पण याच्यात आणखीन एक गोष्ट आवश्यक काय आहे, तर त्याची गती जी आहे ती एक समान असली पाहिजे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेला सर्क्युलर मोशन हे एकाच गतीने असेल त्यावेळेला त्याला आपण म्हणणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याचं जर उदाहरण बघायचं झालं तर मोशन ऑफ द प्लॅनेट राउंड द सन किंवा मोशन ऑफ अ सेकंड हँड इन अ क्लॉक. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एका ठराविक वेळेनंतर ती कंडिशन पुन्हा येणार आहे, आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे सेकंड हँडच्या बाबतीत काय होईल बघा, जर 12वरून सेकंड काटा सुरू झाला तर 1 मिनिटांनी तो पुन्हा कुठे येणार आहे, बरोबर 12वरती येणार आहे, आणि हेच पुन्हा पुन्हा घडणार आहे, आणि ते एक समान गतीनं तो काटा फिरतोय, म्हणून आपण काय म्हणतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता दुसरा प्रकार कुठला आहे, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म म्हणजे जे एकसारखं नाही, ते म्हणजे कुठलीही गती ज्याच्यामध्ये एकसारखेपणा नाही तिला आपण काय म्हणू शकतो, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर उदाहरणच बघायचं झालं तर इथे दिलं आहे बघा, मोशन ऑफ अ फॅन व्हेन इट इज जस्ट स्विच्ड ऑन ऑर जस्ट आफ्टर इट इज ऑफ. म्हणजे ज्या वेळेला आपण पंखा चालू करतो तेव्हाची परिस्थिती आणि जेव्हा आपण तो बंद करतो तेव्हाची परिस्थिती. असं का म्हटलंय बघा,
कारण ज्या वेळेला आपण पंखा चालू करतो त्यावेळेला त्याची गती जी आहे ती हळूहळू वाढत गेलेली आपल्याला दिसते, म्हणजे त्याची मॅक्सिमम स्पीड मिळेपर्यंत तो पंखा हळूहळू त्याची गती वाढवतोय. म्हणजेच याचा अर्थ इथे गती एक समान नाही आहे, वाढणारी आहे की कमी होणारी आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण ती एक समान नाही आहे. या कंडिशनमध्ये ती वाढत जाणारी आहे. तसंच त्यांनी काय म्हटलंय बघा, की जेव्हा पंखा बंद केला जातो, पंखा बंद केल्यावर काय होईल, तर हळूहळू पंख्याची गती कमी कमी होत जाईल आणि नंतर तो थांबेल. याचाच अर्थ असा आहे की त्यावेळेसुद्धा पंख्याची गती बदलत जाते, कमी होते की जास्त होते हा मुद्दा नसतो, मुद्दा हा आहे की ती बदलते की नाही. तर तिथे सुद्धा आपल्याला असं दिसतंय की ती बदलती आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यावरचं जर एक एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर आपल्या लगेच लक्षात येईल. तर आपण लगेच न्यूमेरिकलकडे वळूया. न्यूमेरिकलमध्ये काय म्हटलंय बघा, अ फॅन इज रोटेटिंग ॲट 120 RPM. इट इज देन स्विच्ड ऑफ. इट स्टॉप्स आफ्टर 21 revolutions. Calculate the time taken by it to stop, assuming that frictional force is constant. म्हणजे काय म्हटलंय बघा यांनी, की जो फॅन आहे तो 120 RPM इतक्या स्पीडनं फिरतोय. RPM म्हणजे रिव्होल्युशन्स पर मिनिट, म्हणजेच एका मिनिटामध्ये तो 120 रोटेशन्स कंप्लीट करतो किंवा 120 रिव्होल्युशन्स कंप्लीट करतो. पण आपलं तर वेळेचं युनिट जे आहे, टाईमचं जे युनिट आहे, एसआय युनिट, ते आहे सेकंड. म्हणजेच आपल्याला एका सेकंदामध्ये तो किती वेळा फिरतो हे बघायला लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा नजर टाकूया आपल्याकडे काय काय दिलं आहे आणि आपल्याला काय काय शोधायचं आहे. ठीक आहे, तर गिव्हनमध्ये आपल्याला लिहिता येईल N0 = 120 RPM रिव्होल्युशन्स पर मिनिट. आपल्याला ती एका सेकंदाची काढायची आहे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. आपल्याला माहिती आहे 60 सेकंदामध्ये तो 120 वेळा फिरतो, म्हणजे 1 सेकंदात किती वेळा फिरेल, तर 120 भागिले 60 म्हणजेच 2 रिव्होल्युशन्स पर सेकंड. बरोबर. याच्यानंतर आपण त्याच्यावरूनच ω0ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ω0चा फॉर्म्युला जो आहे 2πN0. N0ची किंमत आत्ता वरतीच आपण आता काढली, जी आहे 2 RPS, आणि म्हणून 2 RPS इंटू 2π म्हणजेच किती होईल, 4π रेडियन पर सेकंड. ठीक आहे. यानंतर आपण बघतोय थिटा, एकूण अँगल किती ट्रेस झाला आहे ते आपण काढतो. त्याचा फॉर्म्युला आहे 2π × n. 2π × n का, तर एक जेव्हा रिव्होल्युशन कंप्लीट होणार आहे तेव्हा अँगल किती ट्रेस होईल, तर 2π. आपल्याला माहिती आहे 2π म्हणजे किती, 360. सो 2π × n. एकूण रोटेशन्स किती किंवा रिव्होल्युशन्स किती आहेत बघा, तर ती आहेत आपल्याला दिलेली 21. म्हणून आपण घेतलं आहे 2π × 21 = 42π रेडियन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय ω = 0. ओके. ω = 0 का घेतले, कारण पंखा आता आपल्याला थांबलेला आहे आणि त्यामुळे ओमेगाची किंमत आपण घेतोय 0. आणि आपल्याला विचारलं आहे की या सगळ्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल. सो t = (?). वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ t. सो द सोल्युशन इज हिअर. बघा काय आहे ते. युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन आपण फॉर्म्युला लिहितोय बघा. अल्फा = ω - ω0/t = ω2 - ω02 2 थीटा. आता हा फॉर्म्युला कुठून आला आहे, तर आपल्याकडे हे टेबल नंबर 1 आहे बघा, पान नंबर 20 वरती तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल, ज्याच्यामध्ये हे बघा अल्फा = ω - ω0/t. तर हा जो फॉर्म्युला आपल्याला दिसतोय तो आपण इथे घेतला आहे. ही किंमत कोणाची आहे, अल्फाची आहे. तसंच इथे जर बघितलं तर ω2 = ω02 + 2α थीटा. जर हे आपण रिअरेंज केलं तर काय होईल बघा, हा ω02 समजा इकडच्या साईडला घेतला तर काय होईल, ω2 - ω02.
ठीक आहे. आणि इकडच्या साईडला राहिला 2 अल्फा थिटा. आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे जो 2 थिटा इथला आहे तो आपल्याला इकडच्या साईडला न्यावा लागेल, जो नंतर डिवाइड होईल. त्यामुळे मग आपल्याकडे उत्तर येईल अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थिटा. ठीक आहे. तर इथे सुद्धा ही जी व्हॅल्यू आहे आपल्याला मिळालेली पहिल्या इक्वेशनमध्ये ती अल्फाची आहे. दुसऱ्या इक्वेशन सुद्धा जे आपण रिअरेंज करून काढले ते सुद्धा काय आहे, अल्फाचं आहे. याचा अर्थ ही दोन्ही इक्वेशन्स, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन अल्फासाठीच आहे. बरोबर. म्हणजे ही दोन्ही इक्वेशन आपण इक्वेट करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्या किमती इथे टाकतोय. जर तुम्ही मागे जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही ओमेगाची किंमत टाकली आहे, ओमेगा 0ची किंमत टाकली, टीची किंमत आपण टाकलेली नाही कारण तीच आपल्याला काढायची. ठीक आहे. ओमेगा 0 ही व्हॅल्यू आपल्याकडे असल्यामुळे 4 पाय त्याचा स्क्वेअर केला आपण. त्याच्यानंतर ओमेगा 0 असल्यामुळे 0 स्क्वेअर तो 0च राहील नंतर येईल. आणि 2 इंटू थिटा, थिटाची किंमत आपल्याला मिळाली आहे मगाशी 42 पाय. ठीक आहे. ज्यावेळेला आपण अजून पुढे जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल हा मायनस 4 पाय अपॉन टी आणि त्यानंतर हा मायनस 4 पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बघा, डिवायडेड बाय 2 इंटू 42 पाय. ठीक आहे. हे या पद्धतीने आपल्याकडे आलेलं. तर जर आपण विचार केला इथे तर इथे पण बघा मायनस साईन आहे, इथे पण मायनस साईन आहे. त्यामुळे हे थ्रूआउट मायनस साईन्स निघून जातील आणि पुढच्या वेळी जेव्हा रिअरेंज आपण करू तेव्हा टीसाठी आपण थेट रिअरेंज करून टाकूया. टी इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा, 4 पाय इंटू 84 पाय डिवायडेड बाय 16 पाय स्क्वेअर हे इथे घेतलेत आपण. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की 4 पाय इंटू 84 पाय डिवायडेड बाय 16 पाय स्क्वेअर. इथे काय झालं बघा, इथे पाय आहे, इथे पाय आहे आणि इथे पाय स्क्वेअर आहे. इथे पाय इंटू पाय म्हणजे पाय स्क्वेअर, इथे पाय स्क्वेअर. सो ते एकमेकांना कॅन्सल झाले. आता शिल्लक काय राहिले 4 इंटू 84 डिवायडेड बाय 16. तर आता 84 इंटू 4 करण्याची गरज नाही, डायरेक्ट जर बघितलं तर 4 आणि इथे 16, त्यामुळे 4 एके 4, 4 चौक 16 म्हणजे 84 भागिले 4 म्हणजे 21 चौक 84 म्हणजे काय होईल तर 21 सेकंद एवढं आपलं उत्तर येईल. आणि मग फायनली आपण आपले फायनल कमेंट देतो इथे, द फॅन विल स्टॉप आफ्टर 21 सेकंड्स. ठीक आहे. तर असंच एक गणित तुम्ही सोडवून बघा एकदा. काय आहे बघा, अ मोटर इज रोटेटिंग ॲट 300 RPM. इट इज then switched off. It stops after 30 revolutions. Calculate the time taken by it to stop, assuming that frictional force is constant. बघा गणित त्याच पद्धतीचं सोडवायचं आहे, अंक फक्त बदललेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही सोडवून बघू शकता. नक्कीच. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.